ही वनस्पती सध्या अक्रोडात सापडत नाही, तेव्हा किमान परिस्थितीजन्य पुरावा शोधण्याचा प्रयत्न करावा म्हणून फिरलो असता एक सूत्र सापडले. अक्कलकोट एस टी स्टँडवरून वटवृक्ष देवस्थानाकडे येताना राजमाता तारा राणी बागेत वळसा घ्यावा लागतो. त्याच्या उजव्या हातास अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात भिंतीलगत श्री खोकला आईचा मंदिर हे लहान मुलींचा खोकला व तत्सम आजारपणाआधी देवीला शरण येणे असे स्थानिक रिवाज आहे. एकूण रुग्णालयातील औषध देण्याबरोबर त्या स्त्री सध्याची जोड दिल्यास अनुभव अधिक लवकर येतो. हे या देवतेचे स्थानामागचे इंगित असतं. या दृष्टीने अन्यत्र कुठेही न आढळणारी ही देवता केवळ अक्कोडात सापडते. यावरून खोकला, जीवा दोषावरील अक्कलक व राजराणी घराण्याची मुख्य केंद्र झाल्यानंतर त्यांचे उभारले भुईकोट त्यांचे एकत्रीकरणातून साकार झालेला शब्द म्हणजे अक्कलकोट असावा. मूळ वडाचे झाड अक्कलकोट. स्वामी समर्थ महाराज वडाखाली बसत. त्यांचे महात्म्य वर्णावे तरी किती. ओंकार ब्रह्माच्या त्या सगुण स्वरूपाच्या अंगावर खेळलेला वारा अत्यानंदाने गिरकी घेत वटवृक्षात झोपवला असेल. आपल्या बुद्धिपाशी असलेले सर्व शाखी स्वामी राय देहातील आवरून निघून गेले तेव्हा हा वृक्ष राजाला किती दुःख झाले असेल. विश्वेश्वराच्या अपरंपार लिहिल्याचा तो सर्वात जवळचा साक्षीदार. पण ते महाराजांनी स्वमुखाने सांगितले. स्वतःचे प्रतीक मूळ प्रवडाचे झाड आज स्वामी रूपात पाहिल्यासमोर उभे आहे. ज्यांच्या नुसत्या चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या पादुका भक्तिभावक त्या निर्गुण भक्ताच्या साक्षात घडतात. तर तब्बल 21 वर्ष स्वामीचे निकट सानिध्य असलेल्या त्या वटवृक्षाचे महात्म्य किती. मूले ब्रह्म मध्ये विष्णू शाखाचे महेश्वर पत्रे तू देवशा वृक्षराजाय नमः ते नमः. श्रीमंगलमूर्ती करुणाघन पंचेश्वर स्वरूपा भक्तकल्पा कामध्रुमा सर्वोत्तमी सर्वेश्वरा श्री गुरुस्वामी समर्थ महाराज की जय. अवतार लिलाचे मागचे मुख्य कारण मुसलमानांची आधाधुंद जोर जबरदस्ती व गोऱ्या चांबडीवाल्याचे ख्रिश्चन पादऱ्यांचे काव्यबसपणा चालणारे धर्मांतराचे प्रकार, वैदिक हिंदू धर्मसंस्कृती घेत असलेली ग्लानी, बोकाळला धर्म याचे उच्चाटन करून हिंदू धर्माची पुनर्स्थापना घडवणे हे ते होय. धर्मासाठी सर्व धर्मांना मानणारे लेकर सारखे असतात हे खरे असले तरी राज्यकर्त्या मुसलमान व त्यानंतर ब्रिटिश राजवटीच्या माध्यमातून ख्रिश्चन स्वधर्माचा धरलेला दुराग्रह, त्या अन्य धर्मीयावर केलेला अत्याचार, भगवंतापासून ते लोक दूर झाले आहेत असे जे होतं खरे. पार्श्ववासी स्वामी गुरु या एक प्रसंगीला बोलत त्यांच्या अवताराचे मुख्य कारण स्पष्ट करतात. इसवी सन 1859 मध्ये नळदुर्ग जिल्ह्यातील निलगी गावी रोहिल्याने हिंदूवर अमानुष हल्ला चढवला. लाखो रुपयाची मालमत्ता लुटली. हिंदू पुरुषांना मुलांना मारझोड केली. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती सोडगी स्वामी जया घेई हाती शक्य करतील स्वामी. बघा तुम्हाला पुरणपोळीचा वास येतोय का. मला थोडा येतोय. तुमच्या आशीर्वादाने कुठे होते मला माहीत नव्हते. जवळपास कोणी पुरणपोळी खाण्याची शक्यताच नाही. आणि स्वामींच्या या मंत्रामध्ये पुरणपोळीचा विषय आहे. स्वामींच्याच कृपा सर्वांना कुठेतरीच पुरणपोळी खाल्ल्या ते भक्त. त्यामुळे त्यांना नमस्कार वंदन त्रिवार वंदन प्रभू. हम हिंदू का कुछ रहा नहीं. कर्वपणे हे वृत्त अकोळामध्ये पोचले. श्री स्वामी महाराज तेव्हा बुधवार पेठेत सादुल खान शिपायाच्या अंगणात बसले होते. स्वामींसमोर गावकरी सेवकरी भक्तमणी यांच्या नित्य गप्पा होत असत. बोलता बोलता रोहिल्याने निलगे प्रांतीची धुलाई केल्याचे वृत्त कोणीतरी सांगितले. श्री अकोळा निवासी प्रब्रह्म हे ऐकले. मात्र त्यांना सादुल्ला खानला एक लगाम घेऊन ये असे फरमावले. त्याने लगाम आणल्यावर तो हातात देऊन त्याने आपल्या अंगणातील बोराच्या झाडाला अडकवलं व परत आपल्या जागेवर बसत म्हणाले, अब हिंदू का कुछ रहा नहीं. हत्ती गया, घोडा गया, पालखी गया, उंट गया, आदमी सब कुछ गया. आणि पुढे तसेच झाले. महाराजा एका मुसलमानाकडून मागून घेतलेला लगाम झाडावर केला. हे सूचक आहे. हिंदूवर विरुद्ध यवनांच्या साम्राज्याला त्यांनी लगाम घातला. हिंदू पुनर्स्थापना धर्माला तेज आणणे हे मुख्य कार्य पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ मनसात अवतरले होते स्पष्ट झाले. थांबतो इथे. पुढचं अजून पुस्तक वाचायचं आहे. त्यासाठी थोडी विश्रांती.
हे